नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। पहा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जे वाढीव मानधन मिळणार होते ते वाढीव मानधन आता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। बघा, अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचा मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये त्याचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यांचा निधी वितरित करा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल। तर बघा, तुम्ही पाहू शकता, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबतचा हा GR आहे। GR तुम्ही पाहू शकताय, महाराष्ट्र शासनाने हा GR काढलेला आहे। दिनांक तुम्ही पाहू शकता, बघा 29 नोव्हेंबर 2024 म्हणजे आजचा GR आहे हा। आणि या GR नुसारच आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे जे थकलेलं जे बिल आहे, म्हणजे प्रोत्साहन भत्ता आणि थकलेलं जे त्यांचं मानधन आहे हे लवकरच आता जमा होणार आहे। तर बघा, शासन निर्णय काय आहे तो आपण पाहूया। बघा, आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते। केंद्र शासनाकडून विहित कालावधीमध्ये निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य नव्हते। याकरिता बघा, अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 2 जून 2017 रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्यक अप्राप्त असलेले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे केंद्राकडून जो निधी येत होता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा, तो निधी वेळेच्या वेळेवर येत नसल्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन मिळण्यास उशीर येत होता। तर बघा, सेविका व मदतनीसांना आता लवकरच मानधन जमा होणार आहे, कारण की केंद्राकडून 2 जून 2017 रोजी जी बैठक नियोजन करण्यात आली, त्या बैठकीमध्ये जी तरतूद केलेली रक्कम होती त्यानुसारच आता ती खर्च करण्यास या विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि 2 नंबरचा ऑप्शन तुम्ही पाहू शकता, सदर शासन निर्णयामुळे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे नोव्हेंबर 2024 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 व 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदींमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शवल्यानुसार एकूण 238.98 कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। तर बघा, एकूणच खूप मोठा निधी हा केंद्र सरकारने वितरित करण्यास मंजुरी दिलेली आहे। आणि आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन व जो त्यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून सेविकांना 2,000 रुपये व मदतनीसना 1,000 रुपये जो प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे, तो भेटण्यास सुद्धा त्यांना आता कोणतीही अडचण होणार नाही आहे। त्यांचा प्रोत्साहन भत्ता हा लवकरच आणि वेळेच्या वेळेवर जमा होणार आहे। तसेच नोव्हेंबर महिन्याचे मानधन सुद्धा यावेळेस लवकरच जमा होणार आहे। तर तुम्ही पाहू शकता, इथं दाखवल्याप्रमाणे बघा, राज्य हिस्सा 40% आहे आणि केंद्र हिस्सा जो आहे 60% आहे। तर केंद्र आणि राज्य मिळून दोन्ही हिस्सामध्ये एकूण जेवढी रक्कम होते त्या रकमेनुसारच 238.98 कोटी एवढा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आहे। तर आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी, असं एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तालयाला हे महाराष्ट्र राज्य शासन महिला व बाल विकास विभागाकडून लेटर काढण्यात आले। खूप महत्त्वपूर्ण हा GR आहे आणि या GR नुसारच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन वेळेच्या वेळेवर होण्यास आता मदत मिळेल, कारण की खूप मोठा निधी यासाठी खर्च केलेला आहे आणि अर्थसंकल्पामध्ये खूप मोठा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। तर राज्य शासनाने हा तर GR काढलेलाच आहे, पण आता आपण पाहूया की लवकरात लवकर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन हे
आयुक्तालयाकडून पाठवण्यात यावे. तसेच सेविका ह्या खूप पोषण ट्रॅकरमध्ये खूप महत्त्वपूर्ण सेविका व मदतनीस या काम करत असतात, तर त्यांचा प्रोत्साहन भत्तासुद्धा त्यांना वेळेच्या वेळेला दिला गेला पाहिजे. आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवीन अपडेटसाठी किंवा येणाऱ्या नवीन योजनांसाठी आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल. व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे. व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.